19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्या सुदिनाचं मुहूर्त साधून पुणे स्थित नऱ्या आंबेगावमध्ये उभी राहणारी ही शिवसृष्टी, ज्याच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते, या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत, आणि त्याचबरोबर ती अन्य काही मान्यवर जसे की या पुण्यातले केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधरजी मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील, त्याच्यानंतर शिवेंद्रराजे भोसले, नंतर आशिष शेलार, शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, माधुरीताई मिसाळ आणि पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजाळवाडकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. सर, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत, नवीन काय बनवले नेमकं आपण? एका अर्थाने शिवसृष्टीचं वैशिष्ट्य म्हणताना अतिशय वेगळ्या पद्धतीने ही शिवसृष्टी आम्ही उभी केली आहे. अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेला या शिवसृष्टीची संकल्पना आम्ही मांडली त्यावेळेला बाबासाहेब स्वतः होते, स्वर्गीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, ज्यांच्या संकल्पनेतनं या शिवसृष्टीची सुरुवात झाली. त्यावेळेला आम्ही असं सगळ्यांनी मिळून ठरवलं, विश्वस्तांनी मिळून, की फक्त पुतळे आणि म्युरल्स असणार नाही तिथे. तर छत्रपती शिवाजी महाराज आज समाजाला, लोकांना केवळ काही कारणांसाठी माहिती आहेत. शाहिस्तेखानाची 3 बोटं असतील, अफजल खानाचा वध असेल, आग्र्यावरनं सुटका असेल, नाही तर राज्याभिषेक असेल. त्याच्या पलीकडचे शिवाजी महाराज काय होते, त्यांची मूल्य काय, नीती काय, तत्त्व काय, काय तत्त्व घेऊन ते जिंकले, जगले, त्याच्यातलं मग शेतीविषयक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, पर्यावरणवादी असेल, युद्धभूमीतली गनिमी कावासारखी त्यांची तत्त्व असतील, या सगळ्यांना स्पर्श करणारं हे शिवसृष्टीचं इथे प्रदर्शन असणार आहे. याच्यामध्ये विशेषत्वाने महाराज जे जगले त्यातले 3 प्रमुख मूल्य, यातलं स्वधर्म, स्वभाषा, स्वराज, या 3 मूल्यांच्यावरती आधारित पुण्यातल्या या शिवसृष्टीच्या दुसऱ्या लोकार्पणाच्या टप्प्यामध्ये रंगमंडलमध्ये आम्ही आशिया खंडामध्ये पहिल्यांदाच तो प्रयोग होतो, ज्यामध्ये 360 डिग्रीमध्ये हा सगळा प्रेक्षागृह फिरणार आहे आणि कालकुपी टाईम मशीनच्या माध्यमातून हजारो वर्ष आपण जाणार आहोत, घेऊन जाणार आहोत शिवप्रेमींना, आणि तिथनं आपली समृद्ध संस्कृती, परंपरा दाखवत दाखवत शिवकाळातल्या शिवाजी महाराजांच्या 17व्या शतकापर्यंत ही कालकुपी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती देणार आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. अर्बन 95 आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ते पालनाघरच्या जे स्थापन झालेलं आहे त्याच्या व्हिजिटसाठी मी इथे आलेला आहे. क्रॅश हे आजच्या जे मॉडर्न युग आहे, ज्याच्यामध्ये बोथ पेरेंट्स आर वर्किंग पेरेंट्स, त्याच्यामध्ये फार आवश्यक आहे. आणि इथे जे फॅसिलिटीज आता मी बघितली, फार सुंदर फॅसिलिटीज निर्माण झालेली आहे. याच्यासाठी स्पेशल थँक्स मी अर्बन 95ची टीमला देऊ इच्छिते, ज्यांनी याच्यामध्ये पूर्ण गायडन्स केलेला आहे. सायंटिफिक पद्धतीने कसा एक क्रॅश असला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी पुणे महानगरपालिकेला गाईड केला आहे आणि जॉईंटली एक प्रोजेक्ट म्हणून आपण हे इथे स्थापन केलेलं आहे. कुठल्याही इंटरनॅशनल स्टँडर्डशी कम्पेअर करू शकते असा एक आपले पुणे शहरामध्ये पालनाघर आहे. सध्या असे 2 पालनाघर आपल्या शहरामध्ये आहे आणि आमचा एफर्ट राहणार आहे की आणखी त्याला कसा इन्क्रीज करता येईल, कारण की हा जे फॅसिलिटी आहे, जसं मी म्हटलं की वर्किंग पेरेंट्स आणि आजच्या युगामध्ये याची आवश्यकता वाढणारच आहे.
पुणे महानगरपालिकाचं हे सुद्धा दायित्व आहे की अशी फॅसिलिटीज जे सिटिझन्स आहेत शहरामध्ये त्यांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि याच्यामध्ये आम्ही आणखी प्रयास करणार आहे. सोशल मीडिया में जो सही हुआ है वही अगर पहुंचता है तो सही हुआ है पहुंचता है तो सोशल मीडिया में मुझे हमारे कुछ MLAs याद है कि जो बात करते हैं उसकी फिल्म निकाली जाती है.